या 2-3 दिवसापासून मी वासुदेवचे लय पोस्ट पाहतोय. संतांची भूमी आहे, सांता नको. ठीक आहे, सांता नको, नको तर ठीक आहे, आम्ही मान्य करतो. सांता तुम्हाला आवडत नाही, त्याला फेकून द्या कुठं कचरा डब्यात. काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही वासुदेव करता कधी कुठल्या वासुदेवाला जाऊन कधी भेटलाय का? नाही, नाही. कधी भेटलाय का वासुदेवाला? त्याची परिस्थिती जाणून कधी घेतली का? ते वर्षभर काय करतो? अरे वासुदेवाचे खायचे वांदे असतात तुम्हाला कधी तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? वासुदेवाची परिस्थिती वाईट असते, गोंधळ्याची परिस्थिती वाईट असते, पिंगळ्याची परिस्थिती वाईट असते, पोत्राची परिस्थिती वाईट असते. ही भटक्या विमुक्त जमातीतली जेवढी लोकं आहेत ना, जे संस्कृती लोकं जपतात, त्यांची परिस्थिती तर जाणून घ्या ना. 364 दिवस तुमचा एकही उल्लेख नसतो. एक ख्रिसमसच्या दिवशी, नाताळच्या दिवशी एक पोस्ट टाकायची, "बाई संतांची भूमी." इतर दिवशी संत कुठं असतात? संत तुम्ही वाचलेत का? संत संतांनी जगाला प्रेम दिलेलं आहे. ज्ञानेश्वर वाचा, तुकाराम वाचा, एकनाथ वाचा, पुंडलिक वाचा. यांनी वाचलेलेच नसतात आणि येतात. संतांनी काय सांगितलंय? जगावर प्रेम करा. कोणतेही संत काढा, जगावर प्रेम करा. मी म्हणत नाही, तुम्हाला सांटा आवडत नाही ना, फेकून द्या कुठेतरी. नका करू, काय प्रॉब्लेम नाही. पण इतर दिवशी पण वासुदेवाला जाऊन भेटा ना. रस्त्यावर वासुदेव भेटतो, त्याला जाऊन त्याच्या घरची परिस्थिती विचारा की कशी आहे. कल्चरच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली काय काय ते वासुदेव हाल सोसतो. भेटा जाऊन, कळेल तुम्हाला वासुदेव. काय नाही बाबा, मला प्रॉब्लेम नाही काय. बाकी एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुम्ही मोठे हुशार लोक आहेत. फक्त वासुदेवाला भेटा जाऊन, माझं फक्त मत आहे की भेटा वासुदेवाला एकदा. गोंधळ्याला भेटा. कळेल त्याची तुम्हाला, कळेल तो त्याचे तो कोणत्या परिस्थितीतून जगत असतो, कळेल. बाय.